काय बोलू राहिली, कळू राहिलं का पूर्वे तुला? पण मला जे मनात वाटू राहिलं ना तेच मी बोलू राहिले कविता. मला करमू नाही राहिलं ग. म्हणजे माझं मनच नाही लागत आहे कशा. सारखं सारखं त्यांचेच विचार येत राहतात मनात. अगं मनाला काही पण वाटतं, मनाचा नाही विचार करायचा. आणि मनासारखं काहीच नाही होत ग आयुष्यात. अगं माझं माझ्या PhDच्या अभ्यासात लक्ष नाही लागू राहिलं ग. कळू राहिलं का तुम्हाला? मी साधं काही लिहायला वाचायला जरी घेतलं ना तरी तेच दिसत राहते समोर. अगं असे समोर दिसतात म्हणजे तुझ्या मनात येतात ना ते. प्रत्यक्ष समोरासमोर नाही दिसत तुला ते. अगं मग येडे भास आहे तुझे ते. आता कसं समजावं ग मी हिला? मला एक सांग पूर्वी, अचानक कसे आवडू लागले तुला ते? एकदम कसं प्रेमात पडलीस ग तू? मला नाही माहिती. या आता माहित नाही. अगं मला नाही माहिती म्हणजे मी कधी प्रेमात पडले ते नाही माहिती ग मला. असं कधी प्रेमात पडले असं असं थोडी सांगता येतं. मला एकच माहिती की मला आता ते आवडू लागले. म्हणजे आमचं लग्न मोडलं ना तेव्हापासून आमच्या भेटी जास्त वाढल्या. लग्न मोडल्यावर? हा हा म्हणजे लग्न ठरलं होतं ना तेव्हा जेवढं नव्हतं भेटत आम्ही तेवढं लग्न मोडल्यावर भेटायला लागलो ग. मला दोघींना तर माहितीच आहे. आमच्या घरातल्यांचे वाद कमी व्हावे म्हणून आम्ही एकमेकांना भेटायला लागलो. बरोबर. हळूहळू आमच्या भेटी वाढत गेल्या आणि आम्ही एकमेकांना मदत करायला लागलो ना. मग त्यातनं आमची छान मैत्री झाली. मला ना त्यांचे विचार त्यांचं वागणं आवडायला लागले. म्हणून मी माझ्या मनातल्या काही गोष्टी त्यांच्याशी शेअर करायला लागले. हा म्हणजे ते पण त्यांच्या मनातल्या काही काही गोष्टी माझ्याशी कधी कधी शेअर करते. मला काय वाटतं माहितीये, आमचं ना पटतं ग एकमेकांशी. म्हणजे मला असं वाटू राहिलंय का आमचे स्वभाव पण थोडेफार जुळते. हा म्हणजे मला साधेपणा आवडतं तसंच त्यांना पण साधेपणाच आवडतो. अगं ते त्यांच्या मनातलं कधीच काही बोलत नाही. मी कशी गुळगुळ करत राहते तुम्हाला तर माहितीच आहे. काय करायचं काय नाही करायचं ते असं विचारत राहते. मी पण त्यांना विचारत राहते. त्यांना काय वाटतं हे नाही माहिती ग मला. मला मात्र ते आवडू लागले. त्यांच्यावर चिडायचं म्हणलं ना तरी नाही चिडता येत. आणि बोलायचं नाही असं ठरवलं ना मी तर सारखं जाऊन जाऊन बोलावं वाटतं मला. मला ते आवडायला लागलेत ग. बस बाकी मला नाही माहिती का. अख्ख्या नगरला आवडते ते. आपण काही कामाचे नाही आहेत ग बाई ते. काऊन? बाई साहेब झोपेतनं जागी व्हा म्हणजे कळून काऊन ते. पूर्वे साखरपुडा मोडलाय तुझा. अगं मग काय झालं? पूर्वे याच गोष्टीमुळे तुमच्या दोन्ही घरात वाद होऊ राहिले की नाही. अगं दोन्ही घरात तसा आता इस्तू सुद्धा जात नाही. आणि आता हे जर तुझ्या घरी कळलं ना तर काय होईल माहिती तरी आहे का? मला आवडू राहिलेत का ते. त्याच काय करू मी? तुझं अजून तसाच आहे का ग? पूर्वे तुला कळत कसं नाहीये? अगं आता परागरावांचा आणि अनुष्काचा साखरपुडा झालाय की नाही. तुला काहीच कळत नाही असं काऊन वागू राहिली का तू? येडी का तू? हे बघ आणि मेन म्हणजे त्यांना अनुष्का आवडती. त्यांचं तिच्यावर प्रेम आहे. आणि बाई तू तर आमच्या लेन मध्ये पण नाहीये. तू कधीच यू टर्न करून ना घरी परतलीयस. अगं बाई तू तुझा रस्ताच नाहीये.
मग काय मग आता पराग्रहांचा विचार करायचा नाही. एक मिनिट, तुम्ही अजून कोणाला नाही सांगितलं ना? नाही. आमच्या जवळ जे बोलू राहिली ना तू, ते बाहेर दुसरीकडे कुठे येडेवाणी नको बोलू. अगं सगळे तू तू करतीन तुझीच. त्यांच्या घरचे म्हणत होते ना पोरीचं बाहेर लफडे म्हणून. अगं आता तुझ्या घरच्यांना बी ते खरं वाटल. अगं पण मी प्रेमात पडले ग त्यांच्या. प्रेम? खरोखर शपथ. त्याच मी काय करू? त्यावर पण एक उपाय. काय? पराग्रावांचं नाव तुझ्या आयुष्यातनं कायमचं खोडून टाकायचं. अहो भाऊजी उठताय ना? तो नसतो उठत, पुरणपोळीचं जेवण जड झालंय त्याला. आई बिस्किट. हा चालू द्या तुमचं चहा बिस्किट पुरणपोळीचं जेवण आणि पडा तंगडे वर करून. चालू द्या. भाऊजी चहा घ्या ना तुम्ही. विष द्या विष. हे पाहण्यापेक्षा मेलेलं बरं. ए लीला, काय झालंय काय? आता काय व्हायचं बाकी राहिलंय? जमिनीचं काय गडबड आहे का काही? जमिनीबद्दल बोललं असतं ना तर चाललं असतं, पण इथं लागलं इथं आप्पा. अरे इथं असं इथं 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 करून कळत असतं का रे? काय झालं ते सांग ना. तुम्हाला कळू नाही राहिलं हेच माझं दुःख आहे. ए चंदू, तू काय बोलला का लीलाला काही? मी कशाला बोलू? मग ते काऊन असं चिडून राहिले? मला काय माहिती आप्पा. आता काय करा? ए लीला, ये बरं जरा इकडे. सांग मला काय झालंय? अय भाऊ, बघू नको, सांग काय झालं ते आळ घेऊन राहिले माझ्यावर. सांग ना काय झालं, काय झालं? आप्पा त्या निकमाच्या पोराचा साखरपुडा झाला. बसा आपण हातावर हात टाकून बस. काय? साखरपुडा कसा काय? नाही म्हणजे त्या पोरात तर प्रॉब्लेम होता ना. आणि कुणाशी झालं? याच मिलिटरीवाल्याच्या पोरीशी. कस काय रे? तू तर घरी गेला होता ना त्यांच्या? मग मी काय खोटं बोलतो काय? हा, मी स्वतः गेलतो त्या पोरीच्या घरी. तिच्या बापाला समजून सांगितलं का बाबा रे हे असं असं आहे. तेव्हा हा हा म्हणला. आणि आता हे केलं. मिलिटरीवाले ना हे कटच असतात. हे असा डाव साधलाय आप्पा बर का त्यांनी. हा ठीक आहे ना, ठीक आहे. मी पण काय गप्प बसणार नाही त्यांचा तो डाव मोडला ना तर चंद्रकांत बोराडे नाव नाही सांगणार. हा आप्पा, मी पण त्या पोराचं लग्न नाही मोडलं ना तर लीलाधर बोराडे नाव नाही सांगणार. ए गबसा रे, काय लावलं रे तुमचं मागापासून? हे तुमचे सगळे हे फालतू धंदे बंद करा. बस इथं बसलेला रे. बस, तुझे काय तंगडे तुटले काय? बस तिथं. तू काय हसू राहिला? ठेव तिचा. बस बस. आणि तुमच्या सगळ्यांचे हे फालतू धंदे बंद करा. आलं का ध्यानात? आणि मी जे सांगतो ते नीट कान उघडे ठेवून ऐका. त्या प्रॉब्लेम असलेल्या निकमाच्या पोराचं लग्न ठरतं आणि आपली पप्पी एवढी चांगली असून बिन लग्नाची राहती. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. लाजा वाटल्या पाहिजे. काका आहेत ना रे तुम्ही, काका आहेत ना. तू काय बघ राहिला तिकडं? तू तर भाऊ आहे ना, सख्खा भाऊ आहे ना. हा, मारायचं आणि झोडायचं तेवढंच कळतं फक्त. हे फालतू धंदे बंद करा. अहो पण आप्पा, तू तर बोलू नको रे, बोलू नको मधी. काय केलं रे तू? एक स्थळ आणलं, ते बी पुण्याचं. त्याच्यानंतर काय केलं तू? नाहीतर काय. तू तर मध्ये बोलूच नको रे. नुसती दाढी वाढविली, ते काय कामाचं नाही. इसवी सन पूर्व एक स्थळ आणलं होतं फक्त, ते डबर वाल्याचं. पुन्हा काय दिवे लावले? हे मार झोड हे असल्या गप्पा टप्पा बंद करा. फालतू धंदे बंद करा.
तुम्हाला दुश्मनी निभवायची ना, मी सांगतो कशी दुश्मनी निभवायची ते. एक ध्यानात ठेवा, त्या निकमाच्या पोराच्या लग्नाच्या आधी आपल्या पप्पीचं लग्न ठरलं पाहिजे, तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या पाहिजेत. याला म्हणते दुश्मनी निभावणं. आलं का ध्यानात? वचन पाहिजे मला तुमच्याकडून. घेता का शपथ? हो बाबा. असं. पूर्वे तुला काय वाटू राहिलं? तुझ्या घरचे काय दुश्मन आहेत का तुझे? अगं तुझ्या घरचे जे करू राहिले ना ते एकदम करेक्ट करतायत पूर्वे. आणि माझ्या मनात परागरावांबद्दल जे सुरू आहे त्याचं काय करू? काही नाही, मनातून काढून टाक. असं कसं काढून टाकणार? या नाही म्हणलं तरी माझ्या मनात सतत त्यांचेच विचार येऊ राहिले. अगं पूर्वे, मनात विचार येणं वेगळं असतंय. हे बघ, आणि मनात विचार येऊन काय होणार आहे? त्रास होईल तुलाच नाही, सगळ्यांना. मग काय मग? त्याचा विचार मनातून कायमचा काढून टाकायचा. ए आरते, त्याचा नाही हा, त्यांचा मन. यार कवे प्रकरण अवघड आहे. पूर्वी आता कसं सांगू ग तुला? हे बघ माय, तूच विचार कर ना जरा. हे सगळं आपल्या हाताबाहेर जाऊ राहिले की नाही? तू काऊन मनात खेळ खेळू राहिली? हे असले मनातले मांडे खाणं ना बंद कर पूर्वे. अगं तुलाच त्रास होईल. अगं मग आता होऊ राहिलाय तो त्रास काही कमी आहे का? असं काय करू राहिले ग तुम्ही दोघी? पठारे सर पण मला म्हणले, पठारे सरांनी मला ते गाणं आहे ना, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, त्या गाण्यावर टिप्पणी लिहून आणायला सांगितलं होतं. मी लिहिली. टिप्पणी लिहिताना मला एवढं बरं वाटत होतं माहिती. सरांनी टिप्पणी वाचली, वाचून ते काय म्हणले माहितीये? समोरच्या माणसाबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण त्या माणसाला सांगायला पाहिजे, आपण व्यक्त व्हायला पाहिजे. आपण जर व्यक्तच नाही झालो तर समोरच्या माणसाला कसं कळणार आहे आपल्या मनात काय आहे काय नाही येते? अगं पण हे पठारे सरांना माहिती नाही म्हणून. गपगा, ही बाई काय बोलू राहिली? पठारे सरांना सगळं माहितीये. पठारे सर माझे मानसशास्त्राचे गाईड आहेत. तसं नाही बोलली ती. पठारे सरांना तुझ्याबद्दल काही माहिती नाहीये असं म्हणायचंय तिला. माझ्याबद्दल पण सगळं माहिती आहे पठारे सरांना. यार पूर्वी आता तुझ्या समोर आम्ही डोकं फोडायचंय का? तू जरी खरं खरं सांगितलं ना त्यांना की तुझ्या डोक्यात काय आहे, तुझ्या भातुकलीच्या खेळामध्ये कोण कोण आहे, तर ते काय बोलतील ना हे तुला माहितीये. यार ही पागल झालीये. ठरलं काय तुला वाटतं ना मी माझ्या मनातलं त्यांना सांगायला पाहिजे? हो, डोमलं तुझं. आता परागचं नाव ना तुझ्या आयुष्यात कायमचं काढून टाकणार आहे आम्ही. हो, म्हणजे काय करणार आहे तुम्ही? ते काय करायचं ना ते आमचं आम्ही पाहू. हा पेन, हे भावलं. काय करू राहिली? परागने दिलाय ना, हा, याच काय करायचं? त्यांना परत करणार आहे का ग हे? नाही, मग याचा ना कायमचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागल. फेकून द्यायचं? ए अगं पण तिथून पण उचलून आणलं तिने तर मग पुरून टाकूया. अगं पुरलेलं उकरून आणलं तिने तर मग काय करायचं? आपण ना जाळूनच टाकू ना. हा, म्हणजे जाळल्यावर काही शिल्लकच राहणार नाही. आणि राखर शिल्लक राहिली ना तर आपण नदीत फेकून येऊ. अर्धे तू रॉकेलने पटकन जळवते. हा, थांब, तू जाळू नका. थांब ग, काय करू राहिलं तुम्ही? तू ग बसा पूर्वे. आम्ही जे करू राहिलो ना ते बरोबर करू राहिलो. काय बरोबर करू राहिलं तुम्ही? ए तू हलायचं नाही इथून, इथंच थांब. इकडे देते कविता. नाही देत मी जायचं. कविता इकडे देते. ग बसा तू पूर्वे. अगं मी आता जोरात ओरडून सगळे जमा होतील इथं. काऊन करू राहिले तुम्ही आज? तुम्ही काऊन असं करू राहिल्या दोघी जणी? मी म्हणलं का तुम्हाला मला मदत करा म्हणून? नाही ना. ते म्हणायची काही गरज नाही. हा, आम्ही जे पण करू राहिलो ना तुझ्या भल्यासाठी करू राहिलो. अगं पूर्वे,
तू आरशात तोंड बघ जरा तुझं. कशी होती माया आधी, तू आता कशी आहे? हे सगळं त्या परागमुळे उरायलं ना. नाही ते काही नाही. अगं तू काय बघत बसली यार, ते जाय ना डोक्याला ना पटकन. जाऊन टाकते सगळं. तुम्हाला वाटतं ना या गोष्टी जायला माझ्या मनातलं पण जाईल, तर तसं नाही या. आणि तसं जर असेल ना तर मला पण जाऊन टाका. राहू द्यात त्या वस्तू उपयोगाच्या. मी त्यांना माझ्या मनातनं काढून टाकण्याचा प्रयत्न करते. आणि इकडं दे म्हणलं ना, दे. क्लासला जातोय असं सांगून हिला माझ्या मावशीकडे घेऊन तर आलोय, का तरीचा मूड फ्रेश व्हावा म्हणून. पण जाईल ना गाईच्या मनातलं सगळं. काय पराग जाईल ना हिच्या मनातून. काऊन नाही जाणार? आपण मदत केली ती जाईल की. काढू ना आपण परागचं नाव तिच्या मनातनं. पण मग करायचं काय आपण? 1 मिनिट. पूर्वे, पूर्वे, काय? तू आता क्लासला जायचा रस्ता बदल. काऊन? काऊन काय काऊन? तुला आता परागचं नाव मनातनं काढायचंय ना. जुन्या आठवणी आठवतीन त्या रस्त्यालाच जायचं नाही ना. कोणाला भेटायचंच नाही. बरोबर. तू एक काम कर, तू तुझा मोबाईल बदलून टाक. मोबाईल जास्त होईन का? एक काम कर, तू तुझं सिम कार्ड बदल. आणि हो, त्या मोबाईल मधला ना तो परागचा नंबर पहिले डिलीट कर. आणि मनातनं पण. हा. आणि आता तो दिसला ना तिकडे जायचं पण नाही बरं का. अरे मामा नमस्कार. राम 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 राम. कुठे चालले? शैतान का नाम लिवर शैतान हाजीर. बरोबर, इकडे गुरुजीकडे आलतो हातासाठी औषध न्यायला. अगं पूर्वी अजिबात तिकडे जायचं नाही, गपचूप इथं उभं राहायचं. का असं काय करू राहिले तुम्ही? रस्त्यात दिसल्यावर बोलायचं नाही असं कसं जमन? जमतंय. गपचूप आमच्या मध्ये चालायचं. खाली बघ तू, तिकडे बघायचं पण नाही. गुरुवा नाही जायचं पूर्वे. गपचूप उभी राहायचं. नाही जायचं पूर्वे. पूर्वे अशी कशी गेली? बघ ना, ते पण आपल्याला नाही म्हणून. यार काही खरं नाही हिचं. मी सांगते ना, हिच्या मनात जाणारच नाही. हा आज काय बोलते यार? मग अशी गेलीच नसती ना ती. हाय, आहेत. तुम्ही इथं कसे काय? मी ते अक्काच्या कामासाठी आलतो. अच्छा. तुम्ही इथं कशा काय? आम्ही तिघी जणी ते आरतीच्या मावशीकडे आलतो. त्यांचं चाललंय ना तुम्हाला मनातनं काढून. काय? हे मावशी आहे ना आरतीची, त्यांना मनातलं बोलायला खूप आवडतं. खूप बडबड आहेत त्या. म्हणून गप्पा मारायला आम्ही तिघी जणी आलतो. अच्छा. मी फोन करणारच होते हा तुम्हाला. काहून? म्हणजे परत काही झालं का? नाही नाही, काही झालं नाही. ते थँक्यू म्हणायला. थँक्यू. तुम्ही म्हणलेलात ना थँक्यू राहू दे तुमच्याकडे काम झाल्यावर म्हणा. तर मग ते राहिलेलं थँक्यू म्हणायला मी कॉल करणार होते. ते पुष्पा आत्या आणि दीपक मामांचं पॅचअप झालं ना. कुणाचं ऐकत नाहीत बरं का ते. तुमचं ऐकू राहिले म्हणजे मोठी गोष्ट आहे. असं काही नाही हो, योगायोग समजा, बाकी काही नाही.
घरी बरे आहेत सगळे? हा ठीक आहे, चांगलेत, चांगलेच म्हणायचे. आता तुमच्या लग्नाचं कळल्यापासून माझ्या घरच्यांनी माझ्या लग्नाचा घाट घातलाय. आता लग्न